जळगावच्या पाचोऱ्यातील हडसनजवळ झालेल्या अपघातग्रस्त वाहन आपण या ठिकाणी पाहत आहोत। वीज मंडळाच्या इलेक्ट्रिक पोलच्या अक्षरशः 4 तुकडे झालेले आहेत। रस्त्यावरील खड्डे आणि त्या खडीवर ही गाडी स्लिप झाल्यामुळे ती आटोक्याच्या बाहेर गेल्याने या गाडीला अपघात झाला। या गाडीचे मालक आपल्यासोबत आहेत, ते त्यांचा या अपघाताच्या संदर्भातील काय नेमकं झालं ते आपल्याशी संवाद साधत आहेत। दादा, नेमका वाहन ज्यावेळेस तुमच्या हातात होतं नेमकं काय झालं आणि कसा हा अपघात झाला? ज्यावेळेस चांगला रस्ता होता त्यावेळेस गाडीचं 60-70-80चा स्पीड होता। त्याच्या अलीकडे एक स्पीड ब्रेकर आहे, तेव्हा गाडीचा स्पीड 50-60 पर्यंत झाला। आता 50-60च्या खाली बी स्पीड घेणार, तेवढ्यात ती खडीवर गाडी थोडीशी उधळली। परत गाडीला कमी स्पीड करण्यासाठी ब्रेक लावला गेला तर गाडी पूर्ण स्लिप झाली। ब्रेक तर लागलाच नाही आणि पूर्ण स्लिप होऊन त्या पोलवर गेली गाडी आणि पोलवर घेऊन त्या शेतामध्ये एक पलटी खाल्ली त्याने गाडी। शेतामध्ये उतार म्हणजे रस्त्याच्या साईडला उतारमुळे ती पलटी खाल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पण तर रस्ता जर तिथं स्लिप मारली नसती गाडी की जर काहीतरी ती खडी नसती तर गाडीने ब्रेक लागला असता व्यवस्थित। 40च्या 50 स्पीडला ब्रेक लागायला काही हरकत नाही आहे, पण तो खडी आणि ते खड्डे या गोष्टींमुळे आज नशिबाने जीवापासून वाचलो आहे। या ठिकाणी आज हे चौथं वाहन अपघातग्रस्त झालेलं आहे। पहिल्या दिवशी ओमनी, दुसऱ्या दिवशी इको, तिसऱ्या दिवशी इंडिका क्रमांक 753J। या रस्त्याची निर्मिती गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी झालेली आहे। अधिकरणाच्या कामाच्या विलंबामुळे व आपण ज्या घटनास्थळावर आहोत त्याच ठिकाणी टोल नाका होणार होता। त्या टोल नाक्यासाठी या ठिकाणी फक्त 200 मीटर एवढा रस्ता हा राहिलेला असल्यामुळे त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलं आणि सततच्या पावसामुळे या ठिकाणी फार मोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावर आज हा चौथा अपघात या ठिकाणी झालेला आहे। वारंवार होणाऱ्या या अपघातामुळे वाहनधारक त्रस्त झालेले आहेत। संबंधित यंत्रणा जळगाव जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कार्यान्वित नाहीत। या राष्ट्रीय महामार्गाचा संपूर्ण कारभार हा धुळे या ठिकाणून चालत असल्यामुळे संबंधित ठेकेदाराला वारंवार किंवा संबंधित शाखा अभियंत्यांना सुद्धा वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा त्यांनी या ठिकाणी कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज सकाळी चाळीसगावहून जळगावसाठी जाणाऱ्या एका परिवाराचा या ठिकाणी अपघात झाला। अपघात इतका भीषण होता की रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज मंडळाच्या पोलचे अक्षरशः 4 तुकडे झालेले आहेत, पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तरी राष्ट्रीय प्राधिकरण मंडळाने आजच्या आज या रस्त्याचे दुरुस्ती करावी, अन्यथा वाहनधारक या ठिकाणी मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।